अरे पण तू अंडरग्राऊंड चांगला आहे ना आपल्यासाठी. हं? अहो अंडरग्राऊंड आहे साहेब, कसं जमणार? म्हणून म्हटलं चांगलं आहे ना अंडरग्राऊंड आहेस तू. नाही जमणार साहेब. वॉरंट काढले एन्काउंटर करतील सगळं माहिती रे, पण जे काम आहे ना ते अंडरग्राऊंड राहूनच करायचे सध्या. म्हणून म्हटलं कर की आपलं काम. साहेब पोलिसांची लय करडी नजर आहे. कुठं जरी दिसलो तरी पोलीस ठोकतील, मला घेऊन जातील. डायरेक्ट इश्यू. होय साहेब. घे बाबा जाऊ दे. इथं आपल्या दोघांचा एक सेल्फी काढतो. सर्कल मध्ये विचारतील ना ठोकण्याच्या आधी सदा कोणाला भेटलेला का तर सांगेन ना मला भेटलेला. घे 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 स्माइल कर, स्माइल करा, स्माइल. 5 लाखाचं काम होतं. जाऊ दे नाही जमणार तुला. कमाल आलाय रे फोटो. 5 लाख? पण काय ना त्यासाठी तुला भेटावं लागेल त्या माणसाला ज्याचं काम आहे. नाव गाव फळ फुल मी सांगणार. मी तयार आहे साहेब. हा हो जमी नक्की. नक्की साहेब. पण साहेब आता जायला लागेल. जास्त वेळ एका ठिकाणी नाही थांबू शकणार मी. जा जा जा. ऐक मी लाईन सोडली आहे म्हणून आज तुला जिवंत सोडतो. माझ्या फॅमिलीच्या आजूबाजूला जरी दिसलाच ना तरी पोलीस आयुष्यभर तुला शोधत राहते. तुला तर माझी 1760 लफडी माहिती आहे. माफ करा साहेब. निघा निघा. नाही कशी आहे सावली? मी बरी आहे, बोला ना. बरं ऐक, तुला एक आनंदाची बातमी द्यायला फोन केलाय मी. कसली आनंदाची बातमी? आनंदाची बातमी अशी आहे की आपल्याला एक खूप मोठा कार्यक्रम मिळालाय. असा कार्यक्रम जो याआधी कधीच मिळाला नव्हता. तुला आता रियाजाला यायला सुरुवात करायची. अहो पण तारा मॅडम येणार नाही आहेत ना, मग मी एकटी येऊन काय करू? ती काय तिचा बाप पण येईल. न येऊन सांगते कोणाला, यावंच लागेल तिला. मी विचारू का तारा मॅडम ना? काही गरज नाही, अजिबात विचारायचं नाही तिला. तुला सांगितलंय तेवढं कर ना. तू दुपारी ये रियाजाला. तारा तिची एकटी येते. आणि हो, तिच्याशी याबद्दल आत्ता काहीच बोलू नकोस, कळलं? अहो पण असं का? जास्त प्रश्न विचारू नको ना सावली. जेवढं सांगितलंय तेवढं कर. उद्या दुपारी रियाजाला पोहोच. उद्यापासून आपल्याला आपला रियाज जोरात सुरू करायचा आहे, कळलं ना? विठुराया, मला वाटलं होतं सगळं संपलंय. पण तारा मॅडम गाण्यासाठी तयार कशा झाल्या?